एकीकडे कोकणामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अशातच आता राष्ट्रीय बांधकाम विभागाला जाग आलेली आहे। गेल्या 2 दिवसापासून आवाशी इथे असलेल्या प्रमुख मुंबई गोवा महामार्गावरती तुम्ही बघितलं तर हे ब्रिजचं काम चालू आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अख्खा उन्हाळा या ठिकाणी गेला आहे आणि ऐन पावसाच्या तोंडावरती जर तुम्ही बघितलं तर कशा प्रकारे हे ब्रिजचं काम सुरू आहे। खरं तर जवळपास 5 ते 4 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी आहेत। म्हणजे जे प्रवासी आहेत त्यांना पूर्णपणे खोळंबून ठेवण्याचं काम KTL करत आहे आणि तुम्ही जर माझ्या या बाजूला बघितलं तर अनेक प्रवासी आहेत, अनेक बस चालक आहेत जे या ठिकाणी थांबलेले आहेत। ट्रॅफिक हवालदार देखील या ठिकाणी आलेले आहेत। मात्र सर्वात प्रमुख मुद्दा या ठिकाणी असा उपस्थित होतो की गेला पावसाळा अख्खा या ठिकाणी निघून गेला तेव्हा KTLला जाग आली का संतप्त सवाल या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही इथले स्थानिक नागरिक आहेत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो भाग आहे हा लोटे MIDC मध्ये हा भाग येतो आणि या भागामध्ये अनेक स्थानिक मुलं आहेत, अनेक स्थानिक तरुण आहेत ते रोजगारासाठी लोटे MIDC मध्ये असतात आणि आपल्यासोबत आता काही स्थानिक लोक या ठिकाणी आहेत। काय सांगाल, कोकणामध्ये पाऊस सुरू झालेला आहे आणि हायवे अख्खा उन्हाळा गेला तरी हायवे प्रशासन आता काम करतंय, काय पहिली प्रतिक्रिया आहे? हॅलो, बोला। खूप दिवस झाले हा वाहतूक मार्ग अजूनही व्यवस्थित झालेला नाही, तर बरेच जणांना प्रवास करण्यामध्ये अडचण येत असते वारंवार। तर आता पण काही इथं MIDC एरिया आहे तर काही लोक जॉबसाठी जात असतात, अपरात्री वगैरे येत असतात, ह्या प्रवासामध्ये प्रत्येकाला त्रास होत असतो। नक्कीच परशुराम एरिया बघितला जाता तरी घाट सेक्शन आहे, तिथेही जाताना हे धोकादायकचे सगळे घाट सेक्शन झालेलं आहे। तो चिपळूणला चाललेलो आहे। किती वेळपासून इथे उभे आहात तुम्ही? जवळजवळ आता 10-15 मिनिटं झाले। 10-15 मिनिटं झाली। हो। हे असे एवढ्या भर पावसामध्ये उभं करणं आणि स्थानिक प्रवाशांसाठी तुम्हाला योग्य वाटतं का ही गोष्ट? नाही, योग्य वाटतच नाही आहे, कारण की मला आता परत जॉबवरच जायचं आहे। त्याच्यात माझी आता इथे 10-15 मिनिटं गेली, पुढचं माझं काम पण पुढच्या ठिकाणी जायचं आहे, तिथं वेळ जाणार आहे परत। नक्कीच। आणि आपल्यासोबत आता बघितलं तर कोकण म्हटलं तर प्रामुख्याने पर्यटन हा येतं आणि पर्यटनासाठी कोकणात देखील अनेक नागरिक येत असतात। काका, कुठून आलात तुम्ही? महाडवरून आलो। महाडवरून आलात। ही वेळ योग्य वाटते का? कारण ट्रॅफिक थांबून रस्त्याचं काम करणं चुकीचं आहे हे सगळं। काय वाटतं याच्यावरती काय बोलाल? काय बरोबर प्रश्नावरती काय बोलाल? लोक फसवणूक आहे सगळी, टोटल त्रास देणं लोकांना त्रास द्यायचं सगळं, पर्यटकांना त्रास देणं एवढंच यांच्या डोक्यात। नक्कीच। आणि जर तुम्ही बघितलं तर आपलं प्रवाशांना वेटीस कसं धरतंय राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग तुम्ही बघू शकता। मेन KTL कडे हा प्रोजेक्ट आहे आणि जर बघितलं तर अनेक लोक त्यांनी स्वतः इथं आता स्थानिक वकील देखील या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। खरं तर बघायला गेलं तर अमयजी, तुम्ही स्थानिक या ठिकाणी वकील देखील आहात आणि जर बघायला गेलं तर गेल्या 17-18 वर्षापासून मुंबई गोवा मार्ग हा ठप्प आहे आणि आता ऐन पावसाळ्यामध्ये अशी वाहतूक थांबून काम करणं तुम्हाला योग्य वाटतंय का? नाही, हे तर हा मुळात प्रश्न आहेच की आता वाहतूक थांबली आणि मुळात असे बरेच ठिकाणी हे जे पूल आहेत ते घातले जात आहेत, तर खरं याच्यावर त्याचा उपयोग किती जण नागरिक करणार आहेत तर त्याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे आजच्या काळात। कारण हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार आहे। अनेक ठिकाणी हे महामार्गावर असे ब्रिज घातलेले आहेत पण एकही पादचारी त्याचा वापर करत नाही आणि आता पावसाळ्याच्या दरम्यान आत्ता हे अपघाताचं प्रमाण आणि हे सगळं लक्षात घेता अशा पादचारी पुलांची तर आवश्यकता आहे का? तशा कामांसाठी वाहतूक थांबवणे खरंच गरजेचं आहे का याचा विचार होणं आवश्यक। प्रामुख्याने एक मुद्दा इथं उपस्थित होतो की अख्खा उन्हाळा गेला आणि आता ऐन पावसाळ्यामध्ये अशी वाहतूक कोंडी करून प्रवाशांना अडचण करून हे काम करणं ही पद्धत योग्य आहे का? हे नक्कीच चुकीचं आहे। त्याचा त्रास हा स्थानिक नागरिकांना असेल किंवा सगळ्या प्रवाशांनाही होणार आहे, तर त्याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा अशी आमची नागरिक म्हणूनही विनंती आहे। नक्कीच। जर तुम्ही माझ्या पाठीमागे जर बघितलं तर सर्वात महत्त्वाची ज्ञानदीप कॉलेज जी शाळेला जाणारी बस आहे, ज्ञानदीप कॉलेजची बस आहे, ते या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकलेली तुम्ही बघू शकता की ST महामंडळाची ही बस आहे। KTLचा जो KTL किंवा राष्ट्रीय महामार्ग विभागाचा जो कारभार तुम्ही इथं बघू शकता कशा प्रकारे ट्रॅफिक जाम केलेला आहे। माझ्या पाठीमागं ज्ञानदीप कॉलेज ते चिपळूण म्हणजे कॉलेजला जाणारी ही जी बस आहे, ही बस या ठिकाणी जवळपास 15 ते 20 मिनिटं अडकलेली आहेत। आपल्यासोबत काही स्थानिक मुलं आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलूया। काय वाटतं, कुठून आलात तुम्ही? सर, पनवेलवरून आलो। पनवेलवरून आलात? हो। किती वेळ थांबले तिथे? कमीत कमी आता 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। 15 ते 20 मिनिटं झाले। ऐन पावसाळ्यामध्ये अशी वाहतूक थांबून काम करणं योग्य वाटतंय का? बिलकुल नाही साहेब, बिलकुल नाही। नाही, कारण की आम्हाला पण पुढे पोचायचं आहे वेळेवर आणि आमचा पण वेळेचा होतोय, तर हे काम तुम्ही इतर वेळ केलं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे। नक्कीच, खूप खूप धन्यवाद। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, शाळेची बस देखील या ठिकाणी आहेत, आतमध्ये विद्यार्थी देखील आहेत। जर तुम्ही बघू शकता तर ही ज्ञानदीप इंग्लिश विद्यामंदिर स्कूलची बस आहे आणि ह्या बसमध्ये विद्यार्थी देखील प्रवास करत आहेत। जवळपास 15-20 मिनिटं झाले ही बस या ठिकाणी थांबलेली आहे। एकंदरीत सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी हाच येतो की राष्ट्रीय बांधकाम विभागाला जाग जेव्हा येते, जेव्हा संपूर्ण पावसाळा सुरू होतो आणि हजारो प्रवाशांना थांबून हजारो प्रवाशांचा
वेळेची खोळंबा करून तुम्ही काम करताय कितपत योग्य आहे असा संतप्त सवाल या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ आणि स्थानिक प्रवासी करत आहेत. कॅमेरामन आदित्यसह मी शुभम केसकर, LS मराठीसाठी आवाशी.